नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। भाजपकडून नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे, रक्षा खडसे, हेमंत सावरा यांची नावं आघाडीवर आहेत। तर शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे यांचं नाव चर्चेमध्ये आहे। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे। पाहूया आपण मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागू शकते, कोणाची नावं चर्चेत आहेत। नितीन गडकरी भाजप, पीयूष गोयल भाजपकडून नाव चर्चेत आहे। तर नारायण राणे केंद्रीय मंत्रिमंडळातले आधीचे नेते पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवतील। उदयनराजे भोसले यांचंही नाव सध्या चर्चेत आहे। तर भाजपच्या रक्षा खडसे यांचंही नाव मंत्रिमंडळाच्या यादीत आहे। हेमंत सावरा यांच्या नावाची चर्चा आहे। तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे। तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे या चेहऱ्यांची सध्या चर्चा सुरू आहे। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि तिसऱ्या टर्ममध्ये खासदार म्हणून निवडून आलेले श्रीकांत शिंदे यांचंही नाव चर्चेत आहे।